नमस्कार. पुणे महानगरपालिकेचे सभागृह नेते गणेशजी बिडकर यांनी आमच्या नेत्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रावहिनी पवार यांना पाठवलेलं पत्र मी त्या ठिकाणी वाचलं. सर्वप्रथम ज्या व्यक्तीने भर सभागृहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धमकी देण्याचा प्रयत्न केला, आपली युती फक्त राज्यामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये नाही असं वक्तव्य ज्या व्यक्तीने केलं, खरं तर त्या गणेशजी बिडकर यांना, सुनेत्रा वहिनींना हे पत्र लिहिण्याचा नैतिक अधिकार नाहीये. दुसरी गोष्ट, त्या पत्रामध्ये माझ्या बाबतीत जे काय उल्लेख केलेला आहे तो साफ खोटा आहे. पुणे महानगरपालिकेच्या बजेटमध्ये सर्वात प्रथम सुरुवात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सर्वात सुरुवातीला माझं बजेट शून्य करून 4-5 महिन्यापासून केलेले आहे आणि आज तागायत माझ्या कुठल्याही कामाचं प्रशासकीय मान्यता त्या ठिकाणी झालेली नाहीये आणि अनेक गोष्टी विकास कामाच्या त्या ठिकाणी अडवणूक करण्यात येत आहे. माझ्या बाबतीत चुकीच्या पद्धतीने काही फेक अकाउंट ओपन करून त्याच्याबाबत मध्ये चुकीचा नेरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न कोथरूडच्या काही भाजपच्या कार्यकर्त्यांच्या वतीने कायम होत आहे. पण या सर्व गोष्टींना माझ्या भागातली जनता जुमानत नाही आणि मी जुमानत नाही आणि गेल्या अनेक महिन्यांपासून मी पुणेकरांचा आवाज सभागृहामध्ये पुणेकरांचे प्रश्न सभागृहामध्ये अतिशय यशस्वीपणे मांडतोय आणि ते सर्व प्रश्न पुणेकरांना पटत आहे. याचा राग मनात धरून भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रकांत पाटील, सभागृह नेते गणेशजी बिडकर, महापौर मंजुषा नागपुरे, श्रीनाथजी विमले यांनी काल असंवैधानिकपणे चुकीच्या पद्धतीने माझं बजेट शून्य करण्याचा प्रयत्न केला. माझे सहकारी सुहाजी टिंगरे यांचाही आज बजेट शून्य करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. त्यामुळे यातून तेच दाखवत आहे की त्यांना या जे सत्ता महानगरपालिकेमध्ये आलेले आहे त्याचा अहंकार भारतीय जनता पक्षाला झालेला आहे. आणि खरं तर अशा प्रकारे जर तुम्ही प्रत्येक नगरसेवक बोलणाऱ्या नगरसेवकाला, पुणेकरांचे प्रश्न मांडणाऱ्या नगरसेवकाला बजेट शून्य करण्याची धमकी जर देत असाल तर इथून पुढच्या काळामध्ये पुणेकरांचे प्रश्न कोण मांडणार? राहिला प्रश्न अमोल वालोडकरचा, जर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना वाटत असेल माझं बजेट शून्य करून मी शांत बसेल तर असं होणार नाही. माझा आवाज पुणेकरांच्या प्रश्नांसाठी 100 पटीने वाढल्याशिवाय राहणार नाही, कारण असे संस्कार स्वर्गीय अजितदादांनी आम्हाला त्या ठिकाणी दिलेले आहे. राहिला विषय निधीच्या बाबतीत, तर 2012 मध्ये आपल्याला माहिती आहे की स्वर्गीय अजितदादा पवार राज्याचे अर्थमंत्री असताना विरोधकांनी त्यांची श्वेतपत्रिका काढण्याचा प्रयत्न केला. पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा अजितदादांनी कोणत्याही विरोधकाला आर्थिक तरतूद कमी पडून दिली नाही किंवा कुठलाही सूड उगवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालेला नाही. हे संपूर्ण राज्याने पाहिलेलं आहे, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना पण माहिती आहे. पण दुर्दैवानं आज अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत चुकीचा निर्णय भारतीय जनता पक्षाच्या वतीने घेण्यात येत आहे. निश्चितपणे आमचा सुनेत्रा वहिनींवरती विश्वास आहे. सुनेत्रा वहिनी ज्या पद्धतीने आम्हाला सांगतील त्या पद्धतीने आम्ही निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये पुणेकरांचे प्रश्न निश्चितपणे मांडत राहू आणि या पत्राचा मी त्या ठिकाणी जाहीर निषेध करतो. पण तरी सुनेत्रा वहिनी यातून निश्चितपणे योग्य मार्ग काढतील याचा आम्हाला विश्वास आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.